नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आरटी प्रवेश प्रक्रिया 2025-26 मध्ये तिसरा टप्पा म्हणजे सोडत याची तारखेची प्रतीक्षा पालक करत होते आणि ती तारीख म्हणजे 10 फेब्रुवारी आहे। आपल्याला वर्तमानपत्राच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की 10 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता पुणे विभागातील या लॉटरी किंवा सोडतची प्रक्रिया ही पार पडणार आहे। तर आपण अपेक्षा करू शकतो की 11 तारखेला सायंकाळपर्यंत आपल्याला सोडतमध्ये आपल्या पाल्याचं नाव आलंय का नाही हे समजेल। आता त्यासोबतच त्याची पुढची प्रक्रिया काय काय असणार आहे, सोडतमध्ये नंबर लागला तर कुठे तपासायचा, SMS वर निर्भर राहून चालेल का, त्यानंतर पुढची प्रक्रिया काय काय असणार आहे, कोणकोणते कागदपत्र आहेत ते कुठे नेऊन सबमिट करायचे, शाळेत भेट द्यायची, पंचायत समिती शिक्षण विभागाला भेट द्यायची, किती कालावधी मिळू शकतो, या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझी तुम्हाला सर्व पालकांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। आरटी प्रवेश प्रक्रियेमधील तिसरा टप्पा म्हणजे सोडत याची तारीख जी डिक्लेअर करण्यात आली आहे ती म्हणजे 10 फेब्रुवारी सोमवारी 11 वाजता ही लॉटरी सोडत पार पाडणार आहे। आता जवळपास आपण सायंकाळपर्यंत अपेक्षा करू शकतो की प्रत्येक ज्यांच्या कुणाचा लॉटरीमधनं नंबर लागलेला आहे ती लॉटरीचा SMS येईल तुम्हाला की तुमचं पाल्याचं ॲडमिशन झालेलं आहे, कन्फर्म झालं आहे। कोणी प्रतीक्षा यादीत असेल तर त्यांचंही तसं समजून येईल की तुम्ही प्रतीक्षा यादीत आहात। तर SMS वर निर्भर न राहता तुम्हाला आरटीच्या वेबसाईटवरती परत भेट द्यायची आहे। आरटीच्या वेबसाईटवरती भेट दिल्यानंतर तुम्ही तुमचा सिलेक्टेड कॅन्डिडेटचा टॅब असणार आहे, तिथं जायचं आहे, त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यात याद्या येतील, शाळेवाईज याद्या येतील किंवा तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर जे काही आहे SMS द्वारे प्राप्त झालेला किंवा ॲप्लिकेशन फॉर्मवरती जे ॲप्लिकेशन नंबर आहे ते ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे की तुमच्या पाल्याचा नंबर लागलाय का नाही। अशा प्रकारे एक पद्धत आहे। दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही परत एकदा यूजर ID पासवर्डनं लॉग इन करू शकता। जशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच प्रकारे तुम्ही यूजर ID पासवर्डमधनं लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर सबमिट ॲप्लिकेशनच्या नंतरचा जो टॅब आहे म्हणजे ॲडमिट चा टॅब तिथे जाऊन क्लिक करायचं आहे। जर तुमच्या पाल्याचा नंबर लागला असेल तर तिथं ॲडमिट कार्ड येणार आहे, शाळेचं नाव येणार आहे, जर लागला नसेल तर नॉट ॲडमिटेड म्हणून येईल। आता ज्यांचा कुणाचा नंबर लागलेला आहे किंवा तर पुढची प्रक्रिया काय काय असणार आहे, कोणकोणते कागदपत्र तुम्हाला सादर करायचे आहे, ॲडमिट झालेल्या पालकांना काय काय कागदपत्राची यादी तयार करायची। सर्वप्रथम तुम्हाला 3 प्रतीमध्ये हे कागदपत्र जमा करायचे आहेत। कोणकोणती कागदपत्र आहेत, सगळ्यात अगोदर तुमचं ॲडमिट कार्ड सेक्शनवर लॉग इनमधनं तुम्हाला ॲडमिट कार्ड सेक्शनवरती जायचं आहे आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेणं आहे। त्यासोबतच वेबसाईटवरती हमीपत्र एक आहे, कागद नंबर 2 म्हणजे हमीपत्र। त्याच्यानंतर हे 2 कागद वेबसाईटवरनं डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला परत तुमच्या पाल्याचा ओरिजिनल जन्माचा दाखला, कागद नंबर 3 जन्माचा दाखला। त्यानंतर तुम्ही खुल्या प्रवर्गात असाल किंवा कॅटेगरीमध्ये असाल तर त्या प्रकारे तुम्हाला कागद जमा करायचा, उत्पन्नाचा दाखला किंवा कास्ट सर्टिफिकेट पाल्याचं ओरिजिनल असावं असं नाही, फोटोकॉपीवालं कास्ट सर्टिफिकेट असेल तरी चालेल। चौथा कागद म्हणजे कास्ट सर्टिफिकेट किंवा तुमचा उत्पन्नाचा दाखला। 5वा कागद म्हणजे तुमचा रहिवासाचा पुरावा। जर घर तुमचं स्वतःचं असेल तर तुम्हाला नियमावली दिलेली आहे, त्यामध्ये पैकीच एक कागद तुम्हाला जमा करायचा आहे, ओरिजिनलमध्ये दाखवायचा आहे आणि त्याचा एक कलर झेरॉक्स काढून ठेवा। सोबतच ज्यांनी कोणी रेंट ॲग्रीमेंट केला असेल त्यांना ओरिजिनल रेंट ॲग्रीमेंटची कॉपीही सोबत ठेवणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे आपण पाहतोय की सर्वप्रथम तुमचं ॲडमिट कार्ड, त्यानंतर तुमचा हमीपत्र, त्यानंतर पाल्याचा जन्माचा दाखला, आधार कार्ड असेल तर आधार कार्ड चालेल, सोबतच इन्कम सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेट आणि 6वा कागद म्हणजे रहिवासाचा पुरावा। या इतक्या कागदाच्या 3 प्रती तुम्हाला करायचा आहे, एक प्रत तुम्हाला शिक्षण विभागाला। आता ज्या वेळेस लॉटरी निघेल त्यावेळेस तुम्हाला कागदपत्र सबमिट करण्याची तारीख देण्यात येईल की या तारखेपर्यंत तुम्हाला कागदपत्र जमा करायचे, म्हणजे जवळपास 10 ते 15 दिवसाचा कालावधी तुम्हाला देण्यात येणार आहे, ज्यामध्ये की तुम्हाला कागदपत्र जमा करायचे आहेत। तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिथेही तुम्ही राहत असाल, जिथून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभागाला भेट द्यायची आहे आणि तिथे हे कागदपत्र जमा करायचे आहेत। कागदपत्र जमा केल्यानंतर तुमच्या कागदाची तपासणी होणार आहे किंवा पडताळणी होणार आहे आणि पडताळणीमध्ये सगळे कागदपत्र सत्य आहेत असे आढळल्यानंतरच तुम्हाला एक ॲडमिट कार्ड म्हणजे एक ठराविक दिनांक दिला जाईल। आता जसं की फेब्रुवारी 10 तारखेपर्यंत 10ला जर लॉटरी लागत असेल तर आपल्याला मार्चच्या 1 तारखेपर्यंत अपेक्षा आहे की पालकांना कागदपत्र जमा करण्यासाठी संधी देण्यात येईल आणि जर कागदपत्र तुम्ही जमा केले तर जवळपास 15 दिवसाचा कालावधी लागू शकतो।
कागदपत्राच्या पडताळणीसाठी आणि मार्चच्या एंडपर्यंत आपल्याला लक्षात येईल की आपला ॲडमिट कार्ड आपल्याला जे तुम्ही जर का या प्रक्रियेमध्ये सक्सेसफुल झाला तर तुम्हाला ॲडमिट कार्ड हे शिक्षण विभागाकडून मिळेल आणि ते ॲडमिट कार्ड तुम्हाला शाळेत जमा करायचं आहे आणि तिथून पुढं तुमचा एप्रिल महिन्यापासून जे की CBSE पॅटर्न एप्रिल महिन्यापासून सुरू होत आहे तर तुम्ही तुमचं शैक्षणिक वर्ष पाल्याचं सुरू करू शकता. आशा करतो या प्रक्रियेमध्ये जर काही अडचणी असतील तर आशा करतो ही जी काही प्रक्रियेची माहिती आहे तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याच्याशी संदर्भात जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.